सगळा स्टेज रिकामा करायचा आहे, सर्व स्टेज रिकामा करायचा आहे। जमला सगळ्यांनी नम्रतेची विनंती चला, फक्त कलाकार वरती जे वाजवणारे ऑर्केस्ट्रावाले ते सोडून बाकी सगळेजण खाली चला, स्टेज रिकामा पाहिजे आहे। नीता चंद्रशेखर चव्हाण कधी वाया जाणार नाही ही ग्वाही आज ठिकाणी निश्चित देतो। आणि खेळातही निष्ठा ठेवणारा एक कार्यकर्ता म्हणून जिथे खेळ असतो तिथे महेंद्रवी निश्चित असतो। मग तो कुठलाही खेळ असेल, बैलगाडीचा माझा पॅशन आहे, शूटिंगची मला खूपच आवड आहे, पण त्या भागात खेळला जातो। पण कुठल्याही खेळाच्या अगोदर ती वॉर्मअपसाठी शूटिंग बॉल खेळणं ही काळाची गरज आहे निश्चित सांगेल। कबड्डी असेल, क्रिकेट असेल, या सगळ्या गोष्टी आपण जवळून बघतो। पुन्हा एकदा आयोजकांना खूप धन्यवाद देतो, कारण अतिशय सुंदररित्या आयोजन या ठिकाणी मला असं वाटतं देश पातळीवरच्या स्पर्धा आहेत अशा पद्धतीचं वातावरण तयार केलेलं आहे। आणि खरं तर या भागाला ही पर्वणी असं मी निश्चित सांगेन। मदतीचा हात तर मी नेहमीच देतो आणि आशीर्वाद तर नेहमीच देतो। पुन्हा एकदा सर्व उपस्थित मान्यवरांसहित सगळ्या सर्व क्रीडाप्रेमींना मनापासून शुभेच्छा देतो। सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या चिपळूणमध्ये दौरा आहे आणि संपूर्ण कोकणामध्ये 2 दिवस उद्धवसाहेब ठाकरे दौरा करत आहेत। उद्या 5 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजता चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या मैदानावरती हा मेळावा संपन्न होत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकताय की मैदानाची तयारी देखील या ठिकाणी जो स्टेजची तयारी आहे ती जोरदारपणे चालू आहे। आणि आपल्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिनजी कदम आपल्यासोबत आहेत। कदम साहेब, काय सांगाल की उद्या उद्धव ठाकरेंचा दौरा आहे आणि पक्षफुटीनंतर हा पहिलाच कोकणातील दौरा आहे आणि संपूर्ण कोकणामध्ये त्यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो, तर उद्या कशा पद्धतीने हा दौरा असेल? 22 आणि 23 जानेवारीला नाशिक येथे महाराष्ट्राचं जे राज्यव्यापी अधिवेशन झालं शिवसेनेचं, या अधिवेशनमध्ये उद्धव साहेबांनी घोषणा केली की आपण जनसंवाद, लोकांशी संवाद साधण्याच्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक विधानसभेच्या प्रत्येक तालुक्यामध्ये दौरा आखला। हा धावता दौरा असला तरीसुद्धा बऱ्याच कालावधीनंतर आणि या सगळ्या राजकीय घडामोडीनंतर पक्षप्रमुख कोकणात पहिल्यांदाच येत आहेत। काल परवा रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी दौरा केला, त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपण पाहतोय। आज सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्हा आणि आज संध्याकाळी रत्नागिरी येथे मुक्काम करून उद्या हा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा आहे। आणि या दौऱ्याच्या निमित्ताने या चिपळूणमध्ये उद्या संध्याकाळी 4 वाजता सायंकाळी बऱ्याच दिवसानंतर मला वाटतं आगमन होणार आहे। आणि त्यामुळे पुन्हा एकदा या कोकणातली शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचाराने असलेली शिवसेना ही फक्त आणि फक्त उद्धव साहेबांच्याच पाठीशी आहे हे उद्याच्या दौऱ्यावरनं स्पष्ट होईल आणि एकदा क्लिअर होईल की हे जे कोण मतदान केलेले आहेत त्यांच्या मागे किती लोक आहेत आणि हा शिवसेना उद्धव साहेबांच्या मागे किती आहेत हे उद्याच्या दौऱ्यावरनं कोकणातल्या या सगळ्यांचं चित्र स्पष्ट होणार। उद्धवसाहेब ठाकरे यांची उद्या होणारी जी सभा चिपळूणमध्ये आहे त्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिवसैनिकांना कशा प्रकारे ऊर्जा मिळेल असं तुम्हाला वाटतंय? ऊर्जा तर मिळणारच ना, त्याचा प्रमुख येतोय आणि तो ठाकरे
उद्धव साहेब आहेत. त्यामुळं एक चैतन्य निर्माण झालेलं आहे शिवसैनिकांना आणि हजारोंच्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक न आमंत्रण देता पोहोचत नाही. त्यामुळे एक वेगळं उत्साह आणि चैतन्याचं वातावरण आहे आणि उद्याची जी लोकसभेची जी काय आता होऊ घातलेली निवडणूक आहे त्याची ही पहिली सुरुवात आहे, नांदी आहे ही उद्याच्या सभेची. त्यातून या लोकसभेमध्ये राऊत साहेबांच्या विरोधात उभं राहणार की नाही राहणार किंवा राहणार हे अजून निश्चित नाही आहे. त्यामुळं विरोधी पक्षांना अजून उमेदवार सुद्धा मिळत नाही ही अशी परिस्थिती त्या उद्याच्या या सभेनंतर. महाविकास आघाडी म्हणून या सभेकडे आपण कसं पाहताय, म्हणजे कशा पद्धतीने प्रतिसाद महाविकास आघाडीकडून मिळेल? नाही, ही सभा फक्त शिवसेनेची आहे, उद्धव साहेबांची आहे. तरीसुद्धा महाविकास आघाडीतले घटक पक्षातले प्रमुख लोक या ठिकाणी या सभेला उद्धव साहेबांना भेटतात किंवा त्यांचे विचार ऐकण्यासाठी तर प्रमुख देखील आहेत शशिकांत मोदी. तर मला एक सांगा की उद्या या ठिकाणी किती गर्दीची अपेक्षा आहे आपल्याला? साधारणतः उद्या 5 ते 5,500 इथे आम्हाला शिवसेनेचे पदाधिकारी किंवा शिवसेनेला मानणारी सर्व लोकसंख्येत आम्हाला अपेक्षित आहे आणि त्याची तयारी जिल्हाप्रमुख सचिन भाऊ कदम, क्षेत्रप्रमुख बाळासाहेब कदम, तालुकाप्रमुख विनोददादा झगडे या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. तर मी या ठिकाणी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या मैदानावरती आहे आणि उद्या होणाऱ्या सभेकडे संपूर्ण जिल्हावासियांचं लक्ष लागलेलं आहे आणि उद्याच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे कोणावर शिरसंधान करणार हे देखील औत्सुक्याचा विषय ठरलेला आहे. कॅमेरामन विशाल ढोबळेसह संतोष पिलके, टाइम्स डिजिटल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.